औसा तालुक्यातील लोदगा येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि तुकाराम गाथा पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला। गेल्या 10 वर्षांपासून वैकुंठवासी हरिभक्त पारायण धोंडेपंत दादासाहेब आणि मंगलगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने ही परंपरा अखंड सुरू आहे। यंदाही या सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि लोदगा गाव अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघालं। 7 दिवस चाललेल्या या सप्ताहात काकड आरती, तुकाराम गाथा पारायण, भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आणि तुकाराम चरित्र यांसारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सप्ताहाची सांगता हरिभक्त पारायण विश्वास महाराज देशमुख यांच्या श्रुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने झाली। त्यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले। त्यानंतर रुचकर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। सौ संगीता गोमारे व गोविंद गोमारे यांच्या हस्ते महापूजन पार पडले। धोंडोपंत दादा देवस्थान समितीच्या माध्यमातून गावात सामाजिक, शैक्षणिक आणि लोकोपयोगी उपक्रमही राबवले जात असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। हरी या लोदगा नगरी सर्व मस्त व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तजन या सर्वांच्या सहकार्यानं अमूल्य वेळ देऊन अखंड हरिनाम 2026 या सप्त्यासाठी या आमच्या सर्व लोदगावासियांनी आनंदमय वातावरण निर्माण करून आपण या सर्व सप्त्यातील 8ही दिवसात गावातील सर्व लहान थोर माता भगिनी यांनी या सप्त्यासाठी अमूल्य वेळ दिला आणि सहकार्य केलं। सप्त्याचं निमित्त आहे गुरुवर्य हरिभक्त पारायण परमपूज्य धोंडोपंत गोविंद आत्रे उर्फ धोंडोपंत दादा संस्थान लोदगा या संस्थेनं गेल्या 10 वर्षापासून अविरत कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे। या महात्म्याचं जर वर्णन करायचं असेल तर काय माझी वाणी न पुरे ही धनी या न्यायाप्रमाणे या सप्त्याचा आणि या कार्यक्रमाचा असा एक योग आहे, दूध शर्क योग, की जेणेकरून पुण्यवंत व्हावे आणि घेता पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाचे नावे, नेघे माझी वाचा असे महान महात्मे धोंडोपंत दादा आत्रे यांनी असे भरपूर आगाध की भक्तजनांना दाखवले की भक्तांचा उद्धार व्हावा। संत वाङ्मयामध्ये काही जादू टोण्याला महत्व नाही, पण दादासाहेबांनी आमच्या भजन आणि भोजन हा नियमित उपक्रम ठेवला आणि सर्वसामान्य जनतेला भजनाचा मार्ग खुला करून दिला की जेणेकरून मोजक्याच पंथाने करावं किंवा अशा लोकांनी न करता यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर इथं नलगे चिंता कोणाची, असं कुणाला खेद नको किंवा कोणत्या धर्माला किंवा सर्व धर्म समभाव या न्यायाप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित आहे आणि आमच्या गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन हा कार्यक्रम पूर्ण उत्साह साजरा पूर्ण करतात। जय हरी। रामकृष्ण हरी। मी किशोर गणपतराव गोमारे, वैकुंठवासी गुरुवर्य धोंडोपंत दादासाहेब आत्रे महाराज या मंदिराचा अध्यक्ष असून या गावामध्ये 2017 साली वैकुंठवासी धोंडोपंत दादासाहेब यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली। त्या वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आज तारीख सुरू आहे। आज या अखंड हरिनाम सप्त्याचे 10वे वर्ष असून या अखंड हरिनाम सप्त्याचा असा उद्देश आहे की गावातील तरुण पिढी काही दिवसापासून भरकटत जात आहे असे निदर्शनास येत असून या सप्त्यामधून आम्ही विविध कीर्तनकाराच्या माध्यमातून नवीन पिढी कसं संप्रदायाकडे वळेल यासाठी प्रयत्न होत आहे आणि या आमच्या कार्यक्रमाला गावातील सर्व लोकांचा प्रतिसाद चांगला असून नवीन पिढी सुद्धा आज सांप्रदायिक क्षेत्राकडे येत आहे। आज या सप्त्याला 10 वर्ष झाले। 10 वर्षामध्ये आम्हाला असा अनुभव आला, गावातील तरुण पिढी ही सांप्रदायिक क्षेत्राकडे येत नव्हती, पण आमच्या या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मागील 5 वर्षापासून असं माझ्या निदर्शनास आलं
की नवीन जी पिढी आहे ते या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये येते आणि आम्हाला येथे येऊन सहकार्य करते आणि कीर्तन क्षेत्र किंवा भजनी यामध्ये त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आज आज 8वा दिवस आहे. तर 7 दिवसापासून आम्ही 7 महाराजाच्या माध्यमातून नवीन पिढीला व सर्व जनतेला भाविक भक्तांना चांगल्या मार्गावर सांप्रदायिक मार्गावर कसे चालावे यासाठी सर्व महाराजांनी सर्वांना काय सर्व महाराजांनी याबद्दल मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह अशाच पद्धतीने सुरू ठेवू व यातून जनतेला सांप्रदायिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रवृत्त करू.